Very, very warm welcome. Good morning, all of you. रिट्रीटसाठी जवळपास आपले 20 लोक होत आलेले आहेत. त्याकरिता तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सर्वांना एक विनंती राहील की तुम्ही जे आता 3-4 दिवस आपले बाकी आहे, त्यामध्ये आपली साधना, आपलं मेडिटेशन हे वाढवून द्या. हे याच्यासाठी करा की काहीही म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्सेस आपल्या एनर्जीमुळे क्रिएट नाही झाले पाहिजे. आपण हा टूर नाही करत आहोत, हे ट्रिप नाही आहे की पिकनिक नाही आहे किंवा एन्जॉयमेंट करण्यासाठी आपण जात नाही आहोत. आपण जात आहोत एका स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीसाठी. अँड दिस इज अवर फर्स्ट गॅदरिंग और फर्स्ट रिट्रीट. त्यामुळे आपल्याला जेवढेही आपण सदस्य आहोत, सर्वांनी फुल ऑफ एनर्जी आणि फुल ऑफ पॉझिटिव्ह माइंडसेट आणि पॉझिटिव्ह ऑरा घेऊन चालायचा आहे. जेणेकरून हा जो आपला प्रोग्राम होईल, हा फ्युचरमध्ये आपल्या सर्वांसाठी एक ट्रेडमार्क सेट होऊन जाईल आपल्याकरिता, की आपण फ्युचरमध्ये कशा प्रकारचे प्रोग्राम अरेंज करू. कारण की पहिला भाग आहे तर आपल्याला काय तिथे मॅनेजमेंट आहे काय नाही याची सुद्धा त्या लेवलची कल्पना नाही. मी पर्सनल लेवलवर जे रिट्रीट केलेले आहे त्या ठिकाणी माझं साहित्य माझ्या जवळ होतं. मी कुठे बाहेर गेलो नाही ना. त्यामुळे त्याही गोष्टीला आपल्याला धरून चालणे आहे. की ऍडजस्टमेंट करणे किंवा रूमची व्यवस्था आहे नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवत एका गोष्टीवर फोकस करायचा की वी आर गॅदरिंग फॉर अ स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी. आणि स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीमध्ये पर्सनल प्लेजर प्लस पर्सनल एन्जॉयमेंट ह्या गोष्टी मॅटर करत नाही. इव्हन जितक्या जास्त ह्या मिळत नाही, तितकीच अंडरस्टँडिंग थ्रू स्पिरिच्युअलिटीच्या किंवा थ्रू त्या मास्टर जो तुम्हाला शिकवणार आहे त्याच्या थ्रू आपल्या लाईफमध्ये डेव्हलप होते. ती एक चूक, ती एक नकारात्मकता आपल्या पूर्ण सिस्टमला डिस्टर्ब करते. आणि कसं त्या निगेटिव्हिटीवर, त्या निगेटिव्ह माइंडसेटवर आपल्याला कंट्रोल करायचं आहे, आपल्याला होल्ड करायचं आहे. की आपण त्या सिस्टम मध्ये असताना सुद्धा जर काही त्रास झाला तर तुरंत ती माइंडसेट कशी ऍक्टिव्हेट करायची आणि कशा प्रकारे स्वतःला बॅलन्स करायचं, हे सगळ्या गोष्टी त्या टफ सिच्युएशन मधूनच आपण शिकतो. आणि जेव्हा ते शिकतो तेच मग आपण रेग्युलर लाईफमध्ये अप्लाय करणं सुद्धा सुरू करून देत असतो. आणि इथून पुढे आता कोणी कॅन्सल करू नका. कारण की काल 2 जणांनी कॅन्सल केलं, करायसाठी कॉल आला. तर असं नाही जमणार. नाही तर कसं होईल की हा जो आपला प्रोग्राम आहे हा अर्निंग प्रोग्राम नाही आहे. अर्निंग म्हणजे 3,500 रुपये फी आहे, मी 4.5, 5, 6.5 अशी वाढवून सांगत आहे. 1,000-2,000 आम्ही कमवतात. एक्झॅक्टली जे आहे तेच सांगून राहिलो. का? कारण की फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम असल्या कारणाने जेवढं इझी होईल तो भाव आहे माझ्याकडून पण आणि जो ऑर्गनायझर आहे त्याच्याकडून पण. कारण की त्याचाही हा फर्स्ट इव्हेंट आहे, आपलाही फर्स्ट इव्हेंट आहे. त्याच्यामुळे दोघांकडून पण सध्या ती भावना आहे की सध्या काही रिसिव्ह करू नये, आपण जस्ट एक प्रोग्राम करून बघू की आपल्याला काय करता येते, आपल्याला काय अडथळे येतात, फ्युचरमध्ये आपण काय प्लॅनिंग केली पाहिजे. नियर बाय नागपूर 60-70-80 किलोमीटरच्या एरियामध्ये आपल्याला आणखी कोणते सुंदर स्पॉट मिळतात का, है ना, जिथे नेचर पण आहे, फिरायला पण जाऊ शकतो आणि राहण्याची पण व्यवस्था राहील. रिट्रीट सुद्धा चांगल्या पद्धतीने अरेंज होऊ शकते. कारण की आपला त्रास वाचला पाहिजे आणि ती सुद्धा प्रयत्न सुरू आहे.
तर त्यामुळे प्लीज आता कोणी कॅन्सल करू नका, कारण की त्याचा एक आर्थिक बोजा हा आमच्यावर येणं सुरू होऊन जाईल. ठीक आहे. तर आता ह्या जवळपास आपले लोक जॉईन झालेले आहेत. आपण सेशनला सुरुवात करू. काल मी जसं सांगितलं की आपला आजचा टॉपिक राहील ऑलवेज स्टे ऑन हायर फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सी मध्ये नेहमी कसं आपण स्टेबल राहायचं किंवा स्टे ऑन राहायचं. आणि मी आता ज्या टॉपिक वरून सुरुवात केली तो टॉपिक ह्याच गोष्टीला मॅटर करतो की स्पिरिच्युअल नॉलेज आपल्याकडे जेव्हा असताना, एक स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग असताना आपल्या लाईफमध्ये काही अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांना आपण एका हायर माइंडसेटने टॅकल करतो. जास्त स्वतःवर त्याचं इम्पॅक्ट नाही पडू देत. अशा कंडिशन मध्ये काही लोकल वर्ड्स आहेत. लोकल वर्ड म्हणजे दैनंदिन भाषेमध्ये आपल्या माइंडला समजण्यासाठी काही हार्ड वर्ड नाही, काही कोणते इंग्रजीचे शब्द नाही किंवा अध्यात्मातले पण मोठे मोठे शब्द नाही. जस्ट लोकल लँग्वेज, शिव्या समजा एक प्रकारे. पण ह्या आपल्या माइंडसेटला फ्री किती लवकर करते त्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये अप्लाय करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला हायर फ्रिक्वेन्सीमध्ये ऑलवेज स्टेबल राहायचं असेल, ऑलवेज तिथे तुम्हाला स्थिर राहायचं असेल, तर काही ऍटिट्यूड आहे. ते ऍटिट्यूड आपल्याला आपल्या लाईफमध्ये उतरावं लागेल. आणि मी एक गोष्ट, मी नेहमी माझीच लाईफ तुम्हाला सगळ्यांच्या समोर ओपन करत असतो. हे ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामुळे मला खूप लाभ झाला. का सांगतो का लाभ झाला आणि कशी मी माझी फ्रिक्वेन्सी चेंज केली आणि मी कसा एक लो फ्रिक्वेन्सीच्या झोन मधून, लो माइंडसेट मधून, एकंदरीत डिप्रेशन पण म्हणू आपण त्याला, होतं नाही मला कधी, मी घेतलं नाही, पण त्या अवस्था येते तशा लाईफमध्ये. एखादी चूक होऊन जाते आपल्या हाताने, 10-20 लोकांचं प्रेशर आपल्या अंगावर येऊन जाते. उदाहरणार्थ समजा मी कोणाला ट्रेडिंग करण्यासाठी एनकरेज केलं आणि सगळ्यांनी 20,000 25,000 कोणी लाख रुपये टाकून दिले आणि सडनली असं काहीतरी झालं, सगळे लॉस मध्ये गेले. आता 10चे 10 जण मला बोलत आहे. मी चूक नाही, प्लॅटफॉर्म चूक नाही, ते लोकही चूक नाही, परिस्थिती चुकून गेली. आणि सडनली काय झालं, लॉस होऊन गेले. आता 10चे 10 लोक मला कॉल करत आहे, सर कसं कसं कसं, तुमच्या भरोश्यावर पैसे टाकले, तुम्हाला बघून पैसे टाकले, तुम्ही सांगितलं म्हणून पैसे टाकले. अरे हो, पण मार्केट माझ्या हातचं आहे का? नाही, तुमचे गेले माझेही गेले. पण अशा मोमेंटमध्ये आपण काय करतो, प्रेशराईज होतो, टेन्शन येते. हे ट्रेडिंग हे एक फक्त एक्झाम्पल होतं. असे जीवनामध्ये खूप सारे मुद्दे आहेत. त्या मोमेंटमध्ये आपण सडनली रिॲक्ट करतो, आपले इमोशन सडनली हायपर होऊन जातात, आपली मेंटल स्टेबिलिटी हलून जाते आणि नेमकं त्या मोमेंटमध्ये आपल्याला जे नाही करायचं ना, तेच आपण करून बसतो आणि त्या परिस्थितीला कसं टॅकल करायचं, कसं हँडल करायचं ते आपल्याला समजत नाही. एक माझी जे लर्निंग चालू आहे तिथून एक केस स्टडी शो केल्या गेली. एक स्त्री हायली डिप्रेशन आणि मायग्रेनचं अवस्थेत गेली. मायग्रेन इतका वाढून गेला की म्हणजे तिचं माइंडचा काही भरोसा राहिला नाही की तिच्यासोबत काय होईल नेक्स्ट स्टेप मध्ये. आणि ती अवस्था अशा लेवलवर गेली की तिला सुसाईड करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ह्या लेवलचं पेन तिच्या समोर होतं. डिप्रेशन अलग लेवलचं, सोबत एन्झायटी, फिअर. ते इतकं वाईट झालं की ती स्त्री एकदम म्हणजे अशा लेवलवर पोहोचली की तिला काउन्सिलरची गरज पडली, सायकॅट्रिस्ट सायकिक काउन्सिलरची गरज पडली. तर ते काउन्सिलरकडे गेले आणि त्यांनी चौकशी केली पूर्ण त्यांच्या लाईफचं, एक रिव्हर्स
थोडं बायोडाटा कलेक्ट करणं सुरू केला, तर त्या स्त्रीला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही. नवऱ्याकडून नाही, फॅमिलीकडून नाही, सासू सासऱ्याकडून नाही, स्वतःच्या आई बाबाकडून नाही, भावा बहिणीकडून नाही, नेबरकडून नाही, स्वतःकडून नाही, कुठेच त्रास नाही. जॉब करत नाही त्यामुळे घरी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पैशाची अडचण नाही, खाण्यापिण्याची अडचण नाही, कसलीच अडचण तिच्या लाईफमध्ये नाही. मग अडचण कोणती आहे? तिचा एक स्वभाव, खूप जास्त स्वतःला प्रेशराईज करणे, खूप जास्त टेन्शन घेणे, खूप जास्त एखाद्या टॉपिक मध्ये घुसणे. स्वभाव माहित झाला. तर ते म्हणणार असं तर तुमच्या लाईफमध्ये काहीच नाही, मग तुम्ही कशाचं टेन्शन घेता? मग ते बोलली, मी माझ्या मुलाचं टेन्शन घेते. अच्छा, ओके, मुलाचं टेन्शन घेते. मुलगा काय करते? मुलगा शाळेत जाते. अरे, वय किती आहे? तो म्हणे वय फक्त 14 वर्ष आहे. टेन्शन कशाचं आहे? मग तो आज 9वीत आहे, पुढच्या वर्षी 10वीत जाणार आहे. हो, तो टेन्शन कशाचा आहे? मग तो अभ्यास नाही करतो, खेळायला जाते. आता मग प्रॉब्लेम काय आहे? नाही, जग असं आहे, जग कसं आहे, युट्यूब सर्वाईव्ह कसा करणार तो, मार्क नाही मिळत. म्हणजे तो फेल झाला का कधी? म्हणजे नाही. तो बाउंड्री लाईनवर पास झाला? म्हणजे नाही. 75 80 तो ऑलवेज असते. तुमची काय इच्छा आहे? 95. अच्छा, ठीक आहे, 95 आहे, पण मग तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काय आहे? जर तो खेळून मस्ती करून सगळं करून 80% 70% आणते, नाही, कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहायचं आहे. आणि कोणाला, तुम्हाला की त्याला? आणि मग तिथून टर्निंग पॉईंट सुरू झाला. म्हणजे मुलासाठी ती स्त्री ह्या लेवलवर पोहोचली की त्याला सायक्रेटिस्ट काउन्सिलरची गरज पडली. हायली डिप्रेस, हायली एन्झायटी, हाय बीपी, मायग्रेन तर शूट आउट होऊन राहिला, तर कधी काय होईल त्याच्यासोबत सांगता येत नाही. आणि मायग्रेन झाल्यानंतर ते काय करत, म्हणजे जीव पण घेऊ शकते स्वतःचा, ह्या लेवलवर तिथं पेन. कशासाठी? तर मुलगा अभ्यास करणार नाही. वय बघितलं तर 14 वर्ष, मुलगा 10वीत, 9वीत. 9वीत अभ्यास करत नाहीये, 10वीत त्याचं कसं होईल आणि कॉम्पिटिशन मध्ये तो कसा टिकणार, त्याचं टेन्शन ती स्त्री आजपासून घेऊन राहिली. काहीही व्हॅल्यू नाही. म्हणजे कधी कधी आहे ना, आपण अशा फालतू गोष्टीमध्ये गुंतून जातो, त्याच्यामुळे आपलं लाईफ हे नरक होऊन राहिलं, ह्याच्यावर आपली काही म्हणजे लक्षच नाहीये हे. आणि त्याच्यातून बाहेर कसं निघायचं, ह्या लो झोन मधून बाहेर निघून हायर झोन मध्ये कसं जायचं, तोच आजचा आपला टॉपिक आहे. काही मी 8-10 तुम्हाला वर्ड्स देतो, ते तुम्ही लिहून ठेवा. जमलं, आपण हळूहळू जेवढं मी तुम्हाला आजपर्यंत सांगितलं, त्या सगळ्या टॉपिक्सवर आपण एक एक टॉपिकवर एक क्लास करू. 15 ते 20 मिनिट प्रत्येक टॉपिकवर चर्चा करू याच्यानंतर. पण आज ऍज अ पॉइंट टू पॉइंट लिहून ठेवा की हाऊ ऑलवेज स्टे ऑन हायर फ्रिक्वेन्सीज. पहिला पॉइंट आहे, तुमच्या जीवनातल्या गोष्टीला, प्रत्येक घटनेला, तुमचे फ्युचर प्लॅनिंग्सला काय ठेवा? गुप्त ठेवा. का बरं गुप्त ठेवा? त्या स्त्रीला तिच्या मुलाचं टेन्शन का बरं आलं? कारण की कुठेतरी चार चौघात ते जाऊन गोष्टी करत असेल, आणि इतर लोक त्यांच्या मुलांचं, त्यांच्या तिच्या फ्रेंड सर्कल म्हणा का त्यांचं जे काही एक ग्रुप आहे, त्यामध्ये इतर लोकांची मुलं कसे डेव्हलप होत आहे त्याची चर्चा करून ते आपल्या माइंडमध्ये कचरा भरून घेत आहे. मॅक्सिमम गोष्टी गुप्त ठेवा. दुसरं, हिंदीवाला वर्ड आहे, आपल्या मराठीमध्ये आपण त्याला चुलीत जाय म्हणतो. भाड में जाओ. हे फॉर्म्युला आहेत बरं. म्हणजे असं हसण्यावर नेऊ नका तुम्ही सगळ्यांनी. ह्या गोष्टीला खरंच सिरियसली फॉलो करा. कोणाला सांगायचं नाहीये, पण हे 4-10 टॉपिक आहे ना, तुम्ही जेव्हा जेव्हा वाचणार ना, तुमच्या लाईफ सोबत रिलेट कराल तुम्ही याला. भाड में जाओ म्हणजे अर्थ, मला फरक नाही पडत. एक लिमिट पर्यंत जेवढं करायचं तेवढं करत जा, करत जा, करत जा. लिमिट क्रॉस झाली रे झाली, तर निघ इथून आता. हा ऍटिट्यूड आहे बरं. मला फरक नाही पडत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा असा नाही, मग ऍटिट्यूड आणायचा. मोठ्या गोष्टीसाठी बोलत आहे मी.
जसं मी म्हटलं की ट्रेडिंग केली, 10 लोकांचं नुकसान झालं, 10 लोक माझ्या अंगावर चढले, आता मी काय करू आणि टेन्शन मध्ये मरू काय? नाही, जा तुला, मला काही नाही करायचं. करण याच्यानंतर नाही तर नाही करणार. क्लिअर कट. बाजूला होऊन गेलं त्या मोमेंट मधून. त्या मोमेंट मधून तुम्हाला बाजूला होणे आहे, लाईफ मधून बाजूला नाही व्हायचंय. त्या लोकांना बाजूला नाही करायचं लाईफ मधून, त्या विचाराला बाजूला करायचं आणि त्या विचारांना सांगायचंय सर्व बाजूला. मला फरक नाही पडत, लाख होऊ दे नाही तर करोड रुपये डुबू दे, मला काही नाही होत. तो ऍटिट्यूड येईल तर तुम्ही स्टेबल राहू शका. कधी कधी प्रॉफिट होते आणि अचानक लॉस होते. प्रत्येक जीवनाच्या गोष्टीमध्ये चांगलं चालू असताना अचानक दुःख येते. कधी आपण म्हणतो की खूप घरात शांतता आहे, छान आहे, त्याच दिवशी भांडणं होईल. ज्या दिवशी आपण म्हणू अरे वा माझ्या घराच्या सगळ्या वस्तू किती नीटनेटकी आहे, किती वर्षापासून सगळं मेंटेन आहे, त्याच दिवशी काहीतरी फुटल. अशा वेळेस अनएक्सपेक्टेड गोष्टी जेव्हा लाईफमध्ये होणार, त्यावेळेस तुम्ही एक वाक्य बोलायचं, कभी ऐसे भी सही. कभी ऐसे भी सही. कधी असं पण ठीक आहे. ठीक आहे असं कधी कधी. का? ह्या एका वाक्याने तुमचं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होते, लक्षात ठेवा. का? आपण जास्त आता कनेक्टेड नाही आहे. जस्ट आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट चालत आहे, ठीक आहे. कधी असं येईल, 10 दिवस प्रॉफिट केलं, 2 दिवस लॉस केला, ओके. कधी असंही सुद्धा, 4 दिवस सुखानं जगलो, 1 दिवस दुःखाचा, चालेल. 10 दिवस प्रेमाचे, 2 दिवस भांडणाचे, ओके. महिनाभर तब्येत ठीक होती, 2 दिवस तब्येत खराब आहे, ओके. कधी असं सुद्धा चालेल. रोज चांगलं जेवण करत असताना अचानक खिचडी आली, ओके. कधी ऐसे भी सही. गावाला गेले, तुमच्या मनानुसार तुम्हाला सोय नाही लागली, कभी ऐसे भी सही. रिट्रीट मध्ये जात आहे, तुमच्या मनासारखी गोष्ट नाही झाली, ओके. कधी असं पण सुद्धा चालेल. यांनी तुम्ही तुमचे व्हायब्रेशन ऑलवेज ऑन ठेवता हायर फ्रिक्वेन्सीवर. सगळ्यात चांगला वर्ड आहे हा, कधी असं सुद्धा मला चालेल. कभी ऐसे भी सही. का? कारण की मी तुम्हाला सांगितलं, मुलाधार चक्राच्या खाली लोअर डायमेन्शनच्या फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्ह होतात. आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी मॅनिफेस्टेशनच्या मध्ये मुलाधारच्या खाली जाऊ देणे नाही आहे. त्यामुळे लेट गो करण्याची भावना लवकर आली पाहिजे. कधी असं सुद्धा मला चालेल. नाही भेटलं चांगलं जेवायला, ओके. कधी नाही भेटले चांगले कपडे, ओके. कधी बस फेल झाली, ओके. कधी गाडी फेल झाली, ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, चल जाएगा. तुमची मेंटल स्थिती लो ग्रेड मध्ये जाणार नाही, हमेशा हायर मध्येच राहील. कधी कधी खूप प्रेशर आलं आणि तुम्हाला रस्ते नाही सुचत आहे, काय करावं आता? तिथे एक वर्ड वापरायचा आहे, देखा जाएगा. बघून घेऊ. नाही डोकं चालवून आलं ना, हा ठीक आहे, बघून घेऊ, जेव्हा तेव्हा. काय होईल, कसं होईल, केव्हा होईल, कुठं होईल, याच्या चक्करमध्ये तुम्ही तुम्ही विचार करणे बंद करून टाका. का? कारण की ज्या गोष्टीचा विचार केल्याने ती गोष्ट बदलू शकत नाही, त्याला पोस्टपोन करून देणे कधीही चांगलं. देखा जाएगा, देख लेंगे, बघून घेऊ, जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होऊन जाईल. आज तर तो मोमेंट नाही आला ना, ठीक आहे, बघून घेऊ. जसं ते मी आता उदाहरण दिलं त्या स्त्रीचं, नाही करत ठीक आहे, बघून घेऊ, जेव्हा फेल होईल तेव्हा टेन्शन घेईन. समोर एक वाक्य सोडून द्यायचं, बाबू तू फक्त फेल होऊन दाखव. नाही उलटा टांगून धुनी दिली ना तर मला म्हणजो. बस एक वाक्य सोडून द्यायचं, डबल बोलायचं नाही त्याला. आणि मनात म्हणत ठीक आहे, बघून घेऊ, ज्या वेळेस तो मोमेंट ओपन होईल त्यावेळेस बघू काय करायचं, देखा जाएगा. एक धमकी देऊन द्यायची आणि सोडून द्यायचं, देखा जाएगा. त्याच्या लाईफ मध्ये जर तो सिरियस आहे, तो आपोआप बरोबर अभ्यास करत आणि त्याच्या नशिबानुसार त्याला जिकडे जायचं आहे ना तिकडेच नशीब त्याला घेऊन जाणार आहे. तुम्ही कितीही धरून ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा आपल्या माइंडसेटने चालवण्याचा प्रयत्न करा, समोर त्याचं नशीब त्याला जिकडे घ्यायचं तिकडेच घेऊन जाईल, है ना. तर त्यामुळे देखा जाएगा. कधी कधी एक वर्ड आहे,
तुम्हाला काही माहित असो नसो, वायफळ चर्चा, वायफळ गोष्टीमध्ये कारण नसताना बोलणे, स्वतःचं नॉलेज ओपन करणे, ह्या गोष्टीपासून आपल्याला वाचायचं आहे. जसं मी नेमकं काय करतो हे माझ्या आईबाबाला सुद्धा अजून माहित नाही. माहित नाही म्हणजे माहित आहे हा काय करून राहिला, पण नेमकं काय करू ना, त्यांचा माझ्यावर इंटरेस्ट आहे ना, ते समजून घेण्यासाठी तयार आहे. तर मग अशा वेळेस त्यांच्या जवळ बसून त्यांना सांगत बसण्यात मला काहीही फायदा नाही. का? कारण की मे बी जी गोष्ट त्यांना त्यांच्या मेंटॅलिटीनुसार समजत नाही आहे, त्याला क्रॉस करत ते मला सांगणार की बेटा तू किती चूक आहे, तू या पाथवर नको चालू, तू हे काम असं करू नको, याच्यातून पैसा येणार नाही, तुला जॉब केला पाहिजे, तुझा परिवार आहे, तुझी बायको आहे, तुला घर सांभाळायचं आहे, तुला कंटिन्यू पैसा आला पाहिजे. ते मला उलट त्यांच्या गोष्टी सांगणं सुरू करून देईल आणि त्याच्या चक्करमध्ये मी गडबड होऊन जाईल. किंवा चार लोकांना माहित झालंय की अरे अमित काय आहे, हे खूप साऱ्या लोकांना तुमच्याबद्दल माहित झालं की अरे सर लोक तुम्ही मॅडम ट्रेडिंग करतात. अरे म्हणजे तर पैसा छापून राहिले. चार लोक आहेत बसले, अरे सर सांगा ना थोडंसं, बोला ना आमचे अकाउंट आहे, एखादी टिप द्या ना, एखादा ट्रेड लावून दाखवा, थोडंसं नॉलेज द्या. मला बोलणार की सांगा सर, पटकन बोलता बोलताच कुंडली ओपन करते, सांगा ना समजून. अशा वेळेस एकच म्हणायचं की बा मला नाही समजत, माहित नाही, मी करत आहो पण मला काही नाही येत. पता नाही हा वर्ड वापरा प्रत्येक गोष्टीत. पता नाही, काही झालं माहित नाही. तुम्ही किती पैसा कमवता, अरे काही नाही, कसा कमवता माहित नाही. तिकडून टीप येते, आम्ही लावतो, आमचं काम होते. आम्हाला सांगा ना, नाही त्यासाठी ऍडमिशन करावं लागते. गेला विषय खतम. नॉलेजने समोर त्याला सांगत बसायचं, टॉपिक एकच ठेवायचा, पता नाही, मला माहित नाही. ओके, ठीक आहे. जे वर्ड्स असतात ना, ओके मला नाही माहित. खूप गोष्टी झाली, घरात भांडणं झाली, चर्चा झाली, शेवटी तुमचं एकच वाक्य निघालं, दॅट्स ओके, आय डोंट नो, खतम. तुला नव्हतं माहित काय, हे असं झालं तसं झालं, यू ट्यू, हो बाबा नव्हतं माहित, संपला विषय, मला नाही माहित. म्हणजे गोष्ट तुम्हाला काय करायची हे लांबवायची नाही. हे ते पॉइंट मी जे सांगत आहे ना, ते पॉइंट सांगण्यामागे उद्देश हा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनातली कोणतीच गोष्ट लांबवायची नाही आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कट करणे शिकलं पाहिजे आणि कट करून तुमची फ्रिक्वेन्सी हायर मध्ये राहिली पाहिजे, तुम्ही लो मध्ये नाही गेले पाहिजे, बस. कोणी म्हणलं अरे तुम्हाला माहित आहे का असं असं झालं, नाही माहित, अरे विषयच बंद. नाही माहित म्हटलं तर संपला विषय. जसं तुम्ही म्हटलं हो हो हो, झाली चर्चा सुरू. काय झालं, कसं झालं, कुठून झालं, तुम्हाला सगळं माहित आहे, इत्यंभूत माहिती आहे. तुमच्या वस्तीत एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी अफेअर करून पडून गेले, कोणती लग्न झालेले लोक 10-15 वर्षानंतर अचानक एखादी निघून गेली आणि कुजबूज सुरू झाली, अरे तुम्हाला माहित आहे आपल्या वस्तीत ते ते लोक असं झालं, कोण काय, मला नाही माहित, संपला विषय. तुम्ही जसा इंटरेस्ट दाखवला, चर्चा सुरू. मग त्या चर्चेतून त्यांनी कसं केलं ते पाठीरंगण. आजची मेंटॅलिटी कशी आहे, त्या गोष्टी सुरू होईल. कारण नसताना एका विषयावर तुमच्या फक्त हो बोलण्यामुळे 1 तास अर्धा तास ती चर्चा रंगणार आहे. आणि चर्चेचं व्हॅल्यू काय आहे, तर लो ग्रेड, लोअर लेवल. तुमच्या अपब्रिंगिंगसाठी, तुमच्या मेंटल अवेअरनेससाठी, हायर डेव्हलपमेंटसाठी त्याचा काहीही फायदा नाही. त्या चर्चेतून कोणीही बोध नाही घेतला, त्या चर्चेतून कोणी असं नाही सांगितलं की अरे हो गड्या आपण काय करू शकतो याच्यासाठी, आपण समाजामध्ये आणखी काय चांगलं वेल अवेअरनेस कशी आणू शकतो, लोकांची मेंटॅलिटी कशी चेंज करू, यावर कोणी बोलत नाही आहे. फालतू गोष्टीवर बोलत आहे. तुम्ही म्हणता अच्छा, ओके, ठीक आहे, पता नाही काय, गोष्ट विषय क्लोज. समोर त्याला समजून नाही की याला इंटरेस्ट नाहीये, तरी चूप होऊन जाईल. त्याच्यानंतर खूप वेळा असं होते की आपण खूप संघर्षामध्ये असतो, करत जातो करत जातो करत जातो. एक वाक्य बोलणे आहे, अपना टाइम आएगा.
हे वाक्य आहे, लिहिणारे लिहून टाका. अपना टाइम आएगा. माझी सुद्धा वेळ येणार. जसं आता योगेश सर आहे किंवा आणखी कोणी जुने लोक आहेत, त्यांना मला माहित आहे 2-3 वर्षापासून जे स्ट्रगल चालू आहे, सगळं चालू आहे. अरे सर, काळजी नका करू, तुमची वेळ येईल. मे बी तुम्हाला तयार केल्या जात आहे. त्यांच्याकडून लीनाताई आहे, ते सपोर्ट देत होत्या. नाही दादा, होईल तुमचं बरोबर, सगळं बरोबर आहे, पाच चांगला आहे, विचार चांगला आहे, सगळं चांगलं आहे, येईल तुमचा पण वेळ येईल. तुम्हालाही सपोर्ट मिळणार, तुमच्यासाठी काहीतरी होईल. त्यांचे ते पॉझिटिव्ह वर्ड्स. आणि माझा एक विश्वास की हो, आपल्यासाठी काहीतरी चांगलं असेल. पण अपना टाइम आएगा हे तुम्हाला कसं समजणार? स्टेट ऑफ अवेअरनेस, करंट स्टेटचे अनालाइज. टाइम आलेला आहे, नाव दिस इज अ टाइम फॉर ऍक्शन. याकरिता कोणत्या चक्राची गरज पडते? आज्ञाचक्र, इंट्युटिव्ह पॉवर. तुम्हाला भास झाला पाहिजे, तुम्हाला संकेत मिळाले पाहिजे की येस, दिस इज माय राईट टाइम. किंवा ज्या राईट टाइमची मी वाट बघत आहे, त्या राईट टाइमला आणण्यासाठी मला ह्या स्किल शिकण्याची आवश्यकता आहे. मला ही ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे. माझ्या इमोशन मध्ये, मेंटल स्टेट मध्ये हा चेंज करण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. तो आज्ञाचक्र, स्टेट ऑफ अवेअरनेस. गुरु स्टेट म्हणतात. गुरु स्टेट म्हणजे तुम्ही आता सरेंडर आहे नेचरला. गुरुत्व जागृत केलं तुम्ही, कोणाचं तरी आता मार्गदर्शन घेत आहे की मी माझा टाइम कसा आणू, त्याकरिता रेडी राहा. स्टेट ऑफ अवेअरनेस. मी असं काय करू की मला इच्छित असलेला टाइम माझ्या समोर आला पाहिजे, याच्यावर फोकस करणे आहे. तुम्ही ऑलवेज स्टे ऑन हायर फ्रिक्वेन्सी मध्ये जगाल का? कारण की तुम्ही शोध घेत आहे एका चांगल्या गोष्टीसाठी. माझा वेळच खराब आहे, माझा टाइमच चांगला नाही, आम्ही बरबादच आहे, आमचं आमचं तर नशीबच फुटका आहे, आमचे तर 12च वाजले असते, गरिबीत आटा गेला, मला का बरं असेच लोक मिळतात. हे जे निगेटिव्ह वर्डिंग्स आहे ना, याला कापून फेकणे आहे. आणि माझा वेळ येणार आहे आणि त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, त्याच्यावर फोकस राहायचा आहे. तर हे जे जेवढे निगेटिव्ह वर्ड्स मी आता वापरले, याच्यातून बाहेर निघायचं एकच वाक्य बोलणं की माझी सुद्धा वेळ येणार. त्यासाठी मला काय करायचं माहित आहे. सडन तुम्ही त्या लोअर झोन मधून वर येऊन जाल. नशीब खराब, फुटकं नशीब, टाइम खराब वाला जितकं असते ना असे वर्ड, सगळं कॅन्सल होऊन जाईल. कधी कधी आपण काहीही करतो, काहीही म्हणजे जिथे आपण स्वतःला असं म्हणतो की पागल झाला, काय कर म्हणजे काय विचार करून राहिलो आपण, कोणती थिंकिंग करत आहे. कधी खरेदी करायला गेलो तर काही पण करून राहिलो. अशा वेळेस एक सेल्फ टॉक करा. अरे पगले सुधर जा, ही चूक तू याच्या अगोदर पण केली. हे लिहा बरं, हे पॉईंट खूप महत्वाचे आहे. तुम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकता. जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगच्या लेवलवर उतराल ना, तुमच्यासाठी हे पॉईंट समोरच्यासाठी वरदान ठरू शकते. अरे पगले सुधर जा, सेल्फ टॉक करणे सुरू करा. आणि स्वतःला सांगा की काय मूर्खपणा करताय तू, कोणत्या पाथवर चालत आहे, हे मूर्खपणा करणे बंद कर. अरे पागला, सुधरून जा, ह्याच चुका तू याच्या अगोदर पण केल्या, आता करू नको. आणि सडनली जसं तुम्ही ह्या बॉडीला, ह्या माइंडला पागल म्हटलं, तुरंत एक शिफ्ट तुमच्यामध्ये जनरेट झाला की आपल्यापेक्षा हायर कोणतरी आहे जो आपल्याला सांगत आहे, त्याचा ऐका. आणि तुरंत तुम्ही त्या बॉडी माइंड थॉटच्या, फिलिंग्सच्या झोन मधून बाहेर पडणार. आणि कोण तुम्हाला सजेशन देत आहे त्याच्याकडे जाणं सुरू करा. आणि तुम्ही सेल्फ टॉक करा, मग मी काय करू, मी हा पागलपणा नाही करतो, मग मी काय करू. आणि सडनली त्या मोमेंट मधून आन्सर येणं सुरू होऊन जाईल. का? कारण की तुम्ही फिलिंग, इमोशन, थॉट आणि ऍक्शन सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. आता ते बाहेर नाही पडत आहे, ते तुमच्याकडे तुमच्या एका वाक्यावर फोकस झाले. अरे पगले सुधर जा, तूने बहुत गलतियां की है इससे पहले, अभी रुक जा थोडासा, शांत राहा. ट्रेडिंग मध्ये सतत लॉस होता, लॉस आहे, अरे पागला थोडा शांत हो, थोडा थांब, असं नको करू. ह्या चुका याच्या अगोदर पण केल्या, तू लॉस मध्ये गेला, आताही तू तेच करत आहे. मग तुमचंच बॉडी माइंड थॉट तुम्हाला सांगेल मग मी काय करू. त्या मोमेंटमध्ये तुम्हाला आन्सर येईल.
फोकस करा, अवेअरनेस करा, शांत राहा, थोडी वेट करा, पेशन्स ठेवा. लॉस झाला असेल तर थांबून जा, प्रॉफिट झाला असेल तर थांबून जा. कितीवर थांबायचं, काय करायचं, लॉट सेट किती घ्यायचा, पटपट पटपट आन्सर येईल का? कारण की तुम्ही ऑलरेडी कोर्स केलेला आहे, क्लास केलेले आहे, त्या अंदर बसलेला आहे, त्याला तुम्ही कधी समोर येऊ देत नाही. एक गुरुतत्व जागृत करणे आहे आपल्याला, आणि समोर आपल्या ह्या माइंड, बॉडी, थॉट, इमोशन्स, फिलिंग्सला सांगणे, ऍक्शन्सला सांगणे, थोडं थांब आणि मी काय म्हणतो ते ऐक. स्वतःहून सल्ला नाही द्यायचा. त्या इमोशन्सनी, थॉटनी, फिलिंग्सनी तुम्हाला विचारलं पाहिजे की हे नाही करू तर मी काय करू, आणि मग तुम्ही आतमधून तो आन्सर त्याला द्या. आणि तुम्ही तुरंत बघा, तुमची बॉडी, माइंड, ऍक्शन, थॉट, फिलिंग सगळे अलाइन झाले एकाच वेळेस, आणि शांत होऊन गेले तुम्ही की नाही, आता नाही करू आपण. ठीक आहे. त्यानंतर विशुद्धी चक्र कसं तुम्ही ऍक्टिव्हेट कराल? हे जे आहे ना, अरे पगली सुधर जा, हा जो वर्ड आहे ना, हा स्वादिष्ठान चक्र तुमचा चांगला करेल. का? कारण की हे एक प्लेझरचं, पेन आणि प्लेझरचं सेंटर आहे, जिथे व्यक्ती अतिमध्ये जाते. लोअर डायमेन्शन आहे. बकवास कर म्हणजे काय म्हणते, लोभ वगैरे अशा ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ते तिथे आहे. तिथून आपल्याला त्याला थांबवायचं आहे. ठीक आहे. विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेशन साठी बकवास करो, हा वर्ड लिहा, बकवास करो. कोणासोबत? स्वतःसोबतच, लोकांसोबत. बकवास करो म्हणजे अचानक सिरियस गोष्ट चालू आहे, काहीतरी असं फालतू बोलून द्या, माहोल चेंज करून टाका. बकवास करोचा अर्थ असा आहे, स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करा, बोला, काहीतरी वायफळ बोला, पण स्वतःला एक्सप्रेस करा. असे दबून 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 राहिल्याने तुम्हाला, तुम्ही मेंटली, इमोशनली तुमचे फिलिंग्स इतक्या दाबून ठेवलेल्या ज्या व्यक्त होत नाही, त्या व्यक्त होत नाही, तर तुमचा विशुद्धी चक्र डिस्टर्ब होते, आणि याच्यामुळे तुम्ही सडनली लोअर झोन मध्ये जाता. माझं कोणी ऐकत नाही, माझं कोणीच नाही, मला व्यक्त करता येत नाही, मला बोलण्यासाठी कोणीच नाही, माझे पार्टनर मला साथ देत नाही. आणि अशा मोमेंटमध्ये कधी कधी काय होऊन जाते की तुम्ही जेव्हा बोलायला जाता, चुकीचंच नेमकं काहीतरी बोलून बसता. कारण की ते अंदर इतकं दबून असते ना फुटलेलं, ते बाहेर निघायला मार्ग शोधते, आणि चुकीचं बोलता, समोरचा माणूस रिॲक्ट करते, आणि जे भांडण होते, आपण ते झालं कसं, कोणत्या टॉपिक वरून झालं, टॉपिक पण दिसत नाही आपल्याला जेव्हा आपण चेक करतो, पण भांडण झालं हे पक्क, कोण्या टॉपिकमुळे हे सुद्धा माहित नाही. बस वायफट काही पण बोला, काही पण चर्चा करा, आणि त्याला हसी मजाक मध्ये स्वतःला एक्सप्रेस करून मुक्त करून टाका. याने विशुद्धी चक्र चांगलं होते. आज्ञा चक्र पण झालं आपलं. सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्रासाठी काय आहे? हे जे मी बाकीच्या गोष्टी सांगितल्या ना, भाड में जाओ, देखा जाएगा, हे तुमचं हार्ट चक्र ओपन करते. कारण की तुम्ही फिलिंग मध्ये आहेच नाही, डिप्रेशन, प्रेशरच्या फिलिंग मध्ये नाही आहे, तुम्ही निघून गेले. एक, अरे नाही, काय बोललो मी, भाड में जाओ वगैरे हा जो वर्ड आहे ना, हे मूलाधार चक्र चांगलं करते. कारण की तिथेच तुमचं सिक्युरिटी, टेन्शन, तुमच्यावर असलेलं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहे, आणि त्याचाच तुम्ही लोड घेता. ते तुम्हाला मूलाधार चक्र हलका करायचा आहे. ओके. सहस्त्रार चक्रासाठी कोणतं वाक्य बोलू शकतो आपण? जसं मी तुम्हाला एक स्विचवर्ड दिलं, डिवाइन ऑर्डर, तुझी मर्जी, तेरा हुकुम, तुझा आदेश. हे आपण डिवाइनला सरेंडर करून टाकलं. काहीही झालं जीवनात, जशी तुझी मर्जी, आय एम टोटली सरेंडर. जशी तुझी मर्जी, तुला जसं वाटेल तसं तू कर. त्यानंतर एक वाक्य, तेरा ही तेरा, तेरा ही तेरा. बस हा एक वर्ड लक्षात ठेवा, हा हार्ट चक्र चांगलं ओपन करून देईल. सगळं तुझंच आहे, तेरा ही तेरा. जे तुमचं काहीच नाही, सगळं तुझंच आहे, मग माझं काय त्याच्यात? इगो लेस होऊन जाते व्यक्ती, हार्ट चक्र ओपन होऊन जाते, आणि सगळ्यांसाठी माणूस ओपन अप होऊन जाते. जे आहे ते तुमचंच आहे. काही धरून ठेवण्याची भावना नाही, काही बंधन नाही, काहीच नाही, काही नाही, काही नाही. एकदम रिलॅक्स आणि फ्री. असे काही काही वर्ड्स आहे, 8-10 टॉपिक मी तुम्हाला दिले, त्याच्याद्वारे त्या फिलिंग्स तुमच्या त्या सातही चक्राला कशा
ऍक्टिव्हेट करू शकतात किंवा सातही चक्रावर कसं त्याचे इम्पॅक्ट पडते आणि तुम्ही कसं एक लोकल वर्ड्सच्या द्वारे दैनंदिन चालीरीती जे आहे, आपल्या चालू भाषा जे आहेत, व्यक्त होण्याच्या ज्या भावना आहेत, त्या व्यक्त होण्याच्या भावनेतून कसं तुम्ही स्वतःचं जे फिलिंग्स आहे ते तुम्ही हायर लेवलवर घेऊन जाऊ शकता आणि स्वतःला, स्वतःच्या व्हायब्रेशनला लो लेवलवर जाण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. हे जे वर्ड्स आहे ना, मी तर म्हणतो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉकिंग आहे. का? कारण की यांच्यामुळे जेव्हा तुम्ही याला अप्लाय कराल लाईफमध्ये, तुमच्या लक्षात येईल तरी हो, हे खरंच काम करते. आणि इतक्या सोप्या कमांड आहे की तुम्ही त्याच्यातून बाहेर पडून जाल. का? कारण की लोकल लँग्वेज आहे, माइंडमध्ये लवकर जाते. त्याचे अर्थ लवकर समजते. त्याला आपण त्या सिच्युएशन सोबत रिलेट करू शकतो. आता जसं काल मला एक कॉल आला की दादा, माझा चांगलं चालू असलेल्या जॉबमध्ये सडनली व्यत्यय आलं आणि मे बी जॉब जाऊ शकतो माझा. अशा वेळेस तुम्ही आता काय कराल? कोणता वर्ड इथे वापरणार तुम्ही? चलो देखा जाएगा. आज तर नाही झालं ना, आज तर नाही काढलं ना, ठीक आहे, वेट आहे. कधी जाणार आहे? 1 महिना वेळ आहे, ओके ठीक आहे, देखा जाएगा. जसं देखा जाएगा म्हटलं, तुम्ही टेन्शन थांबलं. मग कोणी म्हणत आहे की अरे, मग तुला जॉब तुझा गेला तर काय होईल? तुमचंच मन तुम्हाला खात आहे. किंवा दुसरा कोणी व्यक्ती तुम्हाला म्हणत आहे, अरे मग तुझं कसं होईल, सर्व्हायव्हल कसं होईल? हा, मला माहित नाही, बघून घेईल. अरे मग जर नाही मिळालं तर कसं होईल? हा, कधी असं पण सही, पगार होता तेव्हा मस्त माल पोहा खाल्ला. जेव्हा अं, अं, सगळं काही बरोबर होतं तेव्हा एन्जॉय केलं. ठीक आहे, थोडंसं लाईफ डिस्टर्ब होईल, हा 2-4 महिने ठीक आहे, कधी असंही सही, यालाही एन्जॉय करू. जास्तच कोणी डोकं खायला आला, चुलीत धस, भाड में जाव. जास्त डोकं नको खाऊ. आणि हे जे नकारात्मकता तुमच्या लाईफमध्ये उतरली, जॉब जाणार आहे, गुप्त ठेवा. 4 लोकांना सांगा, 4 लोक सजेशन देईल, तुमचं डोकं आणखी खराब करणार. काय होईल जीवनात समोर मला नाही माहित. तुम्ही असे विचार करू करू डिप्रेशन मध्ये जाण्याची, मायग्रेनला ऍक्टिव्हेट करण्याची जर स्थिती तुमच्यामध्ये येणार असेल तर अरे पगले सुधर जा, इससे पहले भी तूने ऐसा ही किया था, रुक जा अभी. कमांड द्या, बकवास करा, बोला, मन व्यक्त करा, मोकळं होऊन जा. आणि काय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये विचार करा. हा, भगवंताची मर्जी आहे, तुझी मर्जी, तुझा हुकूम, तुझी मर्जी, जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. ह्या सुद्धा वर्ड तुम्ही इथे लावू शकता. जे होईल माझ्या जीवनात चांगलंच होईल, तुझी मर्जी. आणि सगळं तुझंच आहे, देणारा तू, घेणारा तू. मी निश्चिंत आहे, मला माहित आहे तुला जर मला चांगल्या लेवलवर घेऊन जायचं आहे, त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन मला देशील. सगळं तुझंच आहे आणि तूच कर. जस्ट एका ह्या बघा, ह्या नॉर्मल लोकल वर्ड्स मुळे ते हायर सिच्युएशन आहे की माझा जॉब जाईल, आता मी कसं करू, काय करू, एकदम रिलॅक्स होऊन जाल तुम्ही. अप्लाय करून बघा. ओके, चला आता वेळ होत आहे, आपण मेडिटेशनला सुरुवात करू. हे थोडेसे काही दिवसाला फक्त सहन करा, कारण की हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॅनिफेस्टेशनवर. हे बोलणे आवश्यक आहे, है ना? त्यानंतर आपलं सिंगल टॉपिक चालते, तर त्याला आपण कधी पण गुंडाळू शकतो, है ना? हे 8-10 टॉपिक असतात जे तुम्हाला शेअर करण्याचे, त्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होते, थोडासा टाइम समोर जाते. थोडंसं 1-2 आठवडे सहन करा, त्याच्यानंतर सगळे रेग्युलर होईल. चला तर मग सर्वजण शांत स्थिर बसा, रिलॅक्स, मांडी घाला, पाठीचा कणा ताठ करा, मांडी सैल सोडा. लांब खोल श्वास, खांदे, मान हलकी करा. थोडासा चेहरा अपलिफ्ट करा वरच्या दिशेने. लांब खोल श्वास घ्या, पूर्ण फोकस आज्ञाचक्रावर. आणि बघा, तुम्ही एका डिव्हाइन व्हाईट लाईटच्या आतमध्ये बसलेले आहेत, डिव्हाइन बलूनच्या आतमध्ये आहात. ह्या डिव्हाइन बलून एमरेल ग्रीन लाईटने व्याप्त आहे. हिरव्या रंगाला आज इमॅजिन करा. आय इन्व्हाइट अ हिलिंग एनर्जी, डिव्हाइन ग्रीन लाईट. प्लीज कम अँड हील all my body, mind, soul, emotion, feelings, thoughts, every cells in my body. Please heal. आणि तुम्ही बघत आहे,
हा डिव्हाइन ग्रीन लाईट, एमरेल ग्रीन लाईट तुमच्या नाकामधून श्वास घेताना शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तोंडातून श्वास सोडताना नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे. आणि प्रत्येक श्वासासोबत तुमचा हा जो ग्रीन लाईट शरीरामध्ये जात आहे आणि तुम्हाला हील करताय. रोम प्रतिरोम तुमचं हील होत आहे. तुमची ऑरा हील होत आहे, तुमचा माइंडसेट हील होत आहे, तुमचे इमोशन्स हील होत आहे, तुमचे फिलिंग्स हील होत आहे, तुमचे ऍक्शन्स हील होत आहे आणि तुमची ऑरा इतकी हिलिंग एनर्जी कॅरी करत आहे की तुमच्या घरातले सगळे सदस्य, तुमचं घर, तुमचे कलिग्स, तुम्ही जिथेही जाल तिथे हिलिंग ऊर्जा सगळ्या लोकांना हील करत चाललेली आहे. बघा त्या डिव्हाइन एम्ब्रेल ग्रीन लाईट मधून तुमचे देवी देवता, गॉड अँड गॉडेसेस, तुमचे कुळ देवता, तुमचे इष्ट देवता, तुमचे संरक्षक देवता तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. ह्या ग्रीन लाईट मधून तुमचे दिव्य गुरु, ब्रह्मांडीय दिव्य गुरु, तुमचे गुरु, डिव्हाइन मास्टर, असेंडंट मास्टर्स, स्पिरिट गाईड तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे. ते तुम्हाला डिव्हाइन नॉलेज आणि विजडम देत आहे, सजेशन देत आहे, मार्गदर्शन करत आहे. डिव्हाइन बिईंग्स तुमच्या सोबतीला आलेले आहेत, ते तुमची मदत करत आहे. डिव्हाइन एंजेल्स आलेले आहेत, हजारोच्या संख्येने एंजेल्स तुमच्या रूम मध्ये आलेले आहेत आणि ते तुम्हाला डिव्हाइन लव्ह अँड लाईटने तुमच्यावर वर्षाव करत आहे आणि तुमची हिलिंग कॅपॅसिटी वाढवत आहे. ऑल आर्क एंजेल्स, गार्डियन एंजेल्स आलेले आहेत, ते तुम्हाला तुमच्या प्रत्येक सिच्युएशन साठी हील करत आहे. आणि बघा त्याची हिलिंग एनर्जी एम्ब्रेल ग्रीन लाईटच्या रूपात तुमच्याकडे येत आहे. डिव्हाइन अर्थ एंजेल्स, डिव्हाइन मास्टर्स हु ऑलवेज सपोर्ट यू, हेल्प यू, त्यांचं सूक्ष्म शरीर तुमच्या जवळ आलेलं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत आहे, ब्लेस करत आहे आणि एम्ब्रेल ग्रीन लाईट चा वर्षाव तुमच्या शरीरावर होत आहे. तुम्ही पूर्णपणे ह्या एम्ब्रेल ग्रीन लाईटने व्याप्त आहात आणि आज तुम्ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेतून, प्राकृतिक शक्तीमधून, एंजेलिक रेकी एनर्जी मधून डिव्हाइन एंजेलिक हिलिंग या एनर्जीला रिसीव्ह करणार आहे. लांब खोल श्वास घ्या, ह्या एनर्जीला फील करा, रिसीव्ह करा. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. I hope all of you experience divine feelings, divine blessings of universe, Mother Nature, and angels. Lots of love and gratitude, lots of blessings, lots of blessings. कोण आहे? कोणाला बोलायचं आहे? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. किती हा. आजचा अनुभव म्हणजे माझं मन तर सैरावैरा पळत होतं मेडिटेशनच्या वेळेस, तरी मी कंट्रोल करायचा प्रयत्न करत होते. पण आज पहिल्यांदा जाणवलं की जेव्हा तुम्ही हात खूप रब करायला लावता ना लास्ट मध्ये आणि चेहऱ्याला लावायला लावता, आज पहिल्यांदा खूप गरम झाले होते. असं वाटत होतं की गरम, खूप जास्त गरम वाटत होते. ओके. मी परत रब केले, परत गरम वाटले. आता थंडेगार झालेत पण त्यावेळेस खूप जास्त गरम झाले होते. थँक्यू दादा. असं फील झालंय आज काहीतरी. हा, छान आहे, छान. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू दादा. कोणी? योगेश सर. सर गुड मॉर्निंग. हो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. आज एकदम छान झालं मेडिटेशन. आणि काल रात्री एक म्हणजे झोपेत मला एक हे आलं इन्सिडेंट की कुठली तरी एक शक्ती आहे, म्हणजे जस्ट लाईक बाबा वगैरे नाही का असं. आणि ते लोक काहीतरी त्यांच्या नियम आणि ते लोक काहीतरी कुप्रथा चालू ठेवत आहे. कुठल्या तरी कुप्रथा, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर लेडीज लोकांना हे करून नाही का, आणि मग त्यांना हे करून इकडे बाहेर हे ते पाठवणं. तर मी तिथे गेलो, मला ते दिसलं वगैरे, मग मला असं वाटलं की हे चुकीचं आहे असं तसं. सो मी त्याच्यासोबत मग विचार केला की दिव्याने देवजीला बोलून याच्यासोबत हे करायचं की भैया का बरं करते, तुझ्याकडे कोणत्या अशा एनर्जीज आहे काय, हा तू खरंच आहे एनर्जी मध्ये की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत करायसाठी. तर मग मी त्याच्यासोबत फाईट केली. तर फाईट मध्ये मला एनर्जी द्यायसाठी पर्टिक्युलर हनुमानजी आले. अरे वा.
की म्हणजे हनुमानजी आले म्हणजे हनुमानजीनी मला ती एनर्जी दिली की घे, हम्म. जा, याच्या सरळ वरती बस, याला दाबून दे, म्हणजे अच्छा. कुठे जमिनीत. हा हा. आणि विषय खतम कर. तर मी तसंच केलं आणि त्याच्यानंतर माझा डोळा उघडला. मी असं लख्ख हा. घामाघूम, अरे. लिटरली घामाघूम होतो मी. म्हणजे मी असं ते टी शर्ट विशर्ट काढून ठेवली मी, जवळपास तेव्हा असले असेल अडीच हम्म. तीन, मी टी शर्ट विशर्ट काढून ठेवून दिली, इतकं मला घाम आला होता खतरनाक. म्हटलं काय आहे, म्हणजे क्लिअर असा विषय नाही, पण ते सगळं आठवण आहे मला. छान आहे सर. हा. काही असू द्या, काहीतरी असेल, तुमचं काही कनेक्शन असेल, ते होतात ते. मे बी होऊ शकते, मे बी होऊ शकते. आणि साक्षात जे हनुमानजीनी हे दिली एनर्जी की हम्म, जा, हम्म. जंप मार वरती त्याच्या, आणि तर असं पातालमध्ये खतम. हे करून टाक, डंप करून टाक. म्हणजे छान. बाहेर आलाच नाही पाहिजे, ना तो आला पाहिजे ना त्याची एनर्जी बाहेर आली पाहिजे. असं जर आणि असं. काहीतरी गिफ्ट मिळाली असेल, होऊ शकते तुम्हाला. हो का? मे बी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Lots Lots of of blessings. gratitude, lots of blessing, lots of love for all of you. Thank you, thank you, thank you. आणखी कोणी? प्रतीक्षा, प्रतिभा मॅडम. हा, बोल प्रतीक्षा. गुड मॉर्निंग. गुड हॅलो. मॉर्निंग दादा. अच्छा. बोल बोल बोल. हॅलो. हा. हो दादा, आज केलं मी मेडिटेशन करत आहे, थोडं म्हणजे मेडिटेशनच होत आहे. तर छान एक्सपिरियन्स आहे दादा, आता खूप दिवसानंतर केलं. थोडं पायामध्ये म्हणजे हे होत आहे त्रास, म्हणजे मुंग्या वगैरे येतात. आज नाही आले, काल आले होते, खूप दिवसानंतर केलं होतं तर. पण आज नाही झालं दादा काही त्रास वगैरे, पण ठीक आहे, आता छान. कंटिन्यू करा. तुला मागेही हो बोललो मी, कसा फास्ट करायची प्रोसेस. ओके. हो हो दादा, आता कंटिन्यूच आहे. हो तर जे काही आहे लग्नाचा विषय, आता तो हळूहळू क्लिअर करणे आहे. हो एनर्जी चांगली क्रिएट करणे. ठीक आहे. हो आणि दादा. थोडंसं ईश्वरी ताईला सांग की फोन करशील म्हणून, किंवा तूच हो थोडासा हो कॉल लावून देशील. हो दादा. हो हो. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हो दादा, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. खूप छान झालं आजचं पण मेडिटेशन. मग आता काही वेगळे एक्सपिरियन्स नाहीये, पण खूप व्हायब्रेशन वगैरे जाणवतात प्रत्येक चक्रावर, आणि खूप छान, खूपच सुंदर. ब्लेसिंग ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू, थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ओके, थँक्यू सर. साक्षीताई, कनिकाताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. छान झालं आजचं मेडिटेशन. हार्ट चक्राच्या वेळेस एकदम वेगळेच व्हायब्रेशन जाणवले. बाकी नॉर्मल होतं, पण म्हणजे हार्ट वाईट चक्राच्या व्हायब्रेशन होते की चांगले होते? नाही, चांगले चांगले. एकदम असं खूप व्हायब्रेशन जाणवलं. होईल होईल. नॉर्मल छान तुमच्यासाठी झालं आज. तोच गायडन्स आहे. साधना वाढवा, है ना. हो आणि जे आपल्याला आता लग्नासाठी ज्या गोष्टी आहे करणे, फोर्स सुरू होण्याच्या अगोदर आपली पॉवर वाढलेली असली पाहिजे. ठीक आहे. हं, ठीक. लास्ट ऑफ दिस. थँक्यू दादा. साक्षीताई, बोल गुड का. मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. 2-3 दिवसाच्या गॅप नंतर आज परत मेडिटेशन आवाज सुरू झालं. खूप कमी येत आहे. येतो दादा? हॅलो. तरी बोला, ठीक आहे. आता 2-3 दिवसाची गॅप नंतर परत आज मेडिटेशन सुरू केलं. पण छान वाटत आहे दादा, परत फ्रेश वाटत आहे. आपलं रुटीन थोडंसं गडबडलं होतं माझं मध्ये, पण आता येतं आहे परत रुटीनवर. तर फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. थँक्यू दादा, थँक्यू. कंटिन्यू करा. तुम्हाला आता गरज आहे मोमेंटमची. हो ठीक आहे. बिलकुल.
भरपूर आता 1-2 महिने होत चालले, मधात गॅपही झाली. हो. तर आता जर पूर्ण परिवाराला उचलायचं असेल हम्म. आणि एक तुम्ही चांगला डिसिजन घेतला की तुम्ही रेट्रीटसाठी दोघांनी पण रजिस्ट्रेशन करणे केलं, कारण की तुमच्या घरच्या मिस्टरांना त्या एनर्जीची गरज आहे, खूप गरज आहे. हम्म. आणि कोणीही कारण का असे ना, फिजिकल फॉर्म मध्ये येतील हम्म. तर कनेक्ट झाले आणि जर त्यांचं जर चेंजेस सुरू झाले तर तुमच्या लाईफमध्ये मोठी प्रोग्रेस राहील. है ना? हो. तुम्हाला फक्त तेच आहे, तुमचा ऑरा तर ठीक आहे, तुमची एनर्जी सगळी चांगली आहे. ज्या हम्म. सिच्युएशन मध्ये मी फसले आहात त्याच्यातून पटकन बाहेर निघायचं आहे. हो. है ना? बरोबर आहे. दोन्ही गाडीची चाकं, एक तर खूप पॉवरफुल आहे, स्टेबल आहे. दुसरा जो गडबड आहे, त्याला उचलण्याची पण जबाबदारी तुमचीच आहे आता. है ना? हो तर दादा. त्याच्यामुळे कसं की जितका फोर्स तुम्ही वाढवणार हम्म. तितकं चांगलं. बघा, हे जॉब आहे, सगळं आहे, मला सगळं मान्य आहे की आपण आपल्यासाठी हे नेसेसरी आहे. पण हेच सगळं नाही आहे, लक्षात ठेवा. हो. आणि याच्यातून जर बाहेर निघायचं आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा टायमिंग, एक्स्ट्रा एफर्ट देऊन तुम्हाला या एनर्जीला, ऑराला वाढवणे अति आवश्यक आहे. बरोबर आहे दादा. जोपर्यंत आपण ते मोमेंटम चेंज करणार नाही तोपर्यंत इतक्या लवकर, सध्या 2च महिने झाले, मला काही काळजी करण्यासारखं नाही आहे. पण तरी सांगत आहे की फोकस व्हा, हम्म. टाइमपास कमी झाला हो. पाहिजे. सगळ्या साधना दिलेल्या आहे तुम्हाला, तुम्ही रेग्युलर कनेक्शन पण करत आहे. चांगल्या पद्धतीने रेडी करा स्वतःला. जानेवारी महिन्यापासून आपलं सेशन सुरू होईल मनी मॅनिफेस्टेशनवर. बिलकुल. त्याकरिता तुम्ही रेडी असले पाहिजे. हम्म. ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे, हो त्याला दादा. कन्व्हर्ट करण्यासाठी माइंडसेट बनवण्यात आपली गरज आहे. ओके, हो. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. बिलकुल दादा. ठीक. धन्यवाद दादा. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ प्रणाली ताई, लव. गुड मॉर्निंग. Good morning, sir. Very, very good morning, all of you. Lots of blessing, lots of love. आजचं मेडिटेशन छान झालं, पण थोडासा जे डेली इन्सिडेंट माहिती नाही मला काय होत आहे. प्रत्येक चक्रावर मला आठवत राहतात. लाऊड चॅन्टिंग वगैरे सगळं होत राहते, पण मला इन्सिडेंट आठवत राहतात. ठीक आहे. करेक्शन आठवत राहते, माहिती नाही. आणि काल असं झालं होतं की आमच्या ऑफिसमध्ये कोणी अननोन आले होते आणि अचानक म्हणजे झाडं बिडं तोडायला लागले. कोणी त्यांना हा. ओळखत नाही वगैरे काही नाही. ओके. तर ते माझी जी रूम आहे डिस्पेन्सरी, तिथून असं मला लिटरली दिसलं. तर त्यांनी जे एकदम असं मोमेंटम केलं की एवढ्या जोरात फांदी उडली, फार असं ओरबाडून नेल्यासारखं वगैरे. ओके. मी नेहमीच झाडं लावते, दरवर्षी लावते, व्हॉटेवर. काल असं झालं की लिटरली म्हणजे मी रडली. मला असं वाटलं की मला कोणीतरी ओढत आहे, जस्ट अटॅच विथ दॅट मदर अर्थ. म्हणजे बरोबर. मग आमचे ब्रदर आले म्हणे, और तुम रो रहे हो म्हणे. म्हटलं, मुझे नहीं पता मैं क्यों रो रही हूँ. पण मी रडली काल अक्षरशः. हा. फील झालं मला, माहिती नाही. नाही, होते हे होत असते असं काही म्हणजे वाईट ते काहीच नाही अटॅच, बरं त्याच्यामध्ये. हा, एक असा एवढा भयानक अटॅचमेंट राहत नाही. माणूस कसा आपल्या याच्यात राहते ना, कधीच बरोबर. एवढं ग्रॅटिट्यूड नाही राहत माणसाला. काल अचानक झालं ते एकदम आतमधून. थँक्यू सो मच. कनेक्टेड आहे युनिवर्स सोबत, एनर्जी सोबत, म्हणून तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. है ना? ती ऑपॉर्च्युनिटी त्यालाच मिळू शकते जो इतका संवेदनशील आहे. पण चुकीनंच नाही आलो अशा ठिकाणी. त्याचा आता आपल्याला लाभ घ्यायचा. खूप सारे लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. अशा वेळेस आर्क एंजल एरियलला बोलवायचं आणि जे झाडांना त्रास झाला, आणि आर्क एंजल राफेल, मायकलला पण बोलू शकतो, पण आर्क एंजल एरियल आहे नेचर एंजल्स. तर अबंडन्स जे आहे ते तिच्याकडे आहे. तर अशा वेळेस त्यांना बोलवून रिक्वेस्ट करायची की ह्या झाडाला ब्लेस करा किंवा ह्या नेचरला ब्लेस करा. आर्कएंजल राफेलला बोलून म्हणायचं की आर्कएंजल राफेल, ह्या झाडाला जी इजा झाली आहे, दुःख झालं, याला हील करा. आणि आर्कएंजल मायकलला बोलून म्हणायचं की मायकल, ह्या सगळ्या झाडांचं प्रोटेक्शन करा, त्या नेचरचं प्रोटेक्शन करा. मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आणि बस तुमच्या एका कॉलवर सगळेजण तिथे रेडी राहतील. येणार, येणार.
तर अशा प्रकारे आपण प्रत्येक ठिकाणी एनजीएस ला युज करायचं. ओके, ओके. लास्ट ये. ऑब्जेक्टिव्ह. चला, आता कोण राहिलं? निंबाळकर सर, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा, सगळ्यांना सुप्रभात आणि खूप खूप शुभेच्छा. खूप छान मेडिटेशन होऊन राहिलं नाही? आणि छान फिलिंग्स पण छान आहेत. फक्त एक कधी कधी कॉन्सन्ट्रेशन होत नाही, जे कधी कधी एकदमच खूप होऊन जाते. आणि बरं, कॉन्सन्ट्रेशन होत नाही असं म्हणावं तर मग तेवढं 2-4-5 सेकंद गेले आणि मग झालं की तेही एकदम डीप मध्ये येऊन जातं. आणि जसं आता कधी कधी आपण ओव्हर ऍक्टिव्हेशन मध्ये जातो का असंही हे ते का, आता जसं त्या दिवशी मी एक्सपिरियन्स सांगितला किंवा मला असं फिलिंग झालं की एक गाय माझ्याकडे येऊन राहिली. बरोबर. बसलो इथं आपण चर्चा करत, पण मला असं इंट्युशन होऊन राहिलं होतं की नाही बघ, गाय आपल्या दारात येऊन उभी आहे. तशा रोजच येतात, पण नेमकं त्यावेळेस मी हॉलच्या गेटमध्ये 2दा जाऊन पाहिलं, काही दिसली नाही. पण तरी की नाही बा काहीतरी आहे. मग गेटमध्ये गेलो तर गेटच्या बाजूला जे झाड आहे त्याच्या खाली गाय उभी होती. अच्छा. तर हे असं ही म्हणे काय पाहून राहिले, म्हटलं काही नाही, मला असं वाटून राहिलं बा गाय आहे दारात पण दिसून तर नाही राहिली. हा. ते होईल. म्हणजे असं हायपर ऍक्टिव्हेशन होते का कधी की काय, तर म्हणजे असं हे होऊ द्या सर, काही नाही होत. काय? बघा काम करा, अच्छा. आपणच कधी कधी विचार करून आहे ना ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला क्रिएट करतो. हा त्या सगळ्या अवस्थेतून गेलेलो आहे. कसं आहे, ज्या लेवलवर तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड आहे इतक्या वर्षाचं जुनं, ती प्युरिटी ऑलरेडी आहे. आता करत असताना तुम्ही जे प्राणायाम हे जे एक रेग्युलर जे तुम्ही सिस्टम रेडी केली स्वतःची, ती सुद्धा तुम्हाला काय करताय की सपोर्ट करत आहे. तर ह्या गोष्टी आता आणखी तीव्रतेनं होईल. आणि असं भास म्हणा की मनामध्ये डाऊट येणे, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, कारण ही जर्नी आहे. ह्या जर्नीमध्ये हे सगळ्या गोष्टी होतात. याला फक्त आपल्याला एवढंच म्हणणं की जस्ट लेट गो. हा ठीक आहे, होते होते होऊ द्या. ओके. आपल्याला त्याला पकडून नाही ठेवायचं की माझ्यासोबत काही होत आहे का, मला काही डिवाइन सिग्नल येत आहे का, की माझं मनातला भ्रम आहे का, की मी मेंटलीच काही विचार करून आलो. ह्या भानगडीत बिलकुल पडायचं नाही. कारण की हे वाटते आपल्याला असं की आपण काही रॉंग ट्रॅकवर चालत आहोत का, पण काही नाही राहत. हे त्या प्रोसेसमध्ये होणारे ते अनुभव आहे. आणि हे जे 1 to 1 टॉक किंवा हा सेशन का बरं आवश्यक असते स्पिरिच्युअलिटीमध्ये, की समजा मी तुम्हाला हे देऊन दिलं आणि तुम्ही खूप जिद्दीनं साधना करणारी व्यक्ती आहे आणि महिना 2 महिने तुम्ही बोललेच नाही माझ्यासोबत, बरोबर. तर काय होईल, काय होऊन राहिलं, काय होऊन राहिलं, काय होऊन राहिलं. आणि तुम्ही काय करणार अशा वेळेस, की मला काय होत आहे याची चर्चा तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत करा. त्यांना काही कळत नाही, ते अलगच काहीतरी भ्रमात जाईल. ते त्यांच्या बुद्धीनं त्यांच्या लोकांना विचारणार, ते त्यांच्यापेक्षा हलक्या लेवलचे, अरे बाबा असं नका करायला लावू, तसं नका करायला लावू, असं होते तसं होते. ते येऊन तुमच्यासोबत भांडणं सुरू, भांडण म्हणजे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार, पण ते रूप जाईल भांडणामध्ये शेवटी. मग आपल्याला घरी नाही समजलं तर मग आपण 4 चौघात मित्रांना बोलून बघू, त्यांनाही नॉलेज नाही. आपण थोडंसं एखाद्या स्पिरिच्युअल व्यक्तीला सोबत बोलून बघू, त्यांनी जर ह्या प्रॅक्टिस मधून गेला असेल तर त्याला नॉलेज नाही, तो आपल्या हिशोबाने काहीतरी अलग उत्तर देईल. याच्यात काय होऊन जाते की चांगल्या स्पिरिच्युअल व्यक्तीची प्रोसेस पूर्ण खंडित होऊन जाते. मनातले भ्रम निघत नाही, तुमची एनर्जी चेक करणारा कोणी राहत नाही. मग तिथे एकदम प्रॉब्लेम क्रिएट होणं सुरू होऊन जाते. आणि हा जो चर्चात्मक विषय असते, हा जो बॅलन्सिंग मध्ये चालणारा भाग आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण की काही जर गडबड झाली तर माहित आहे की आपल्याला काय करायचं आहे. तुरंत प्रश्न विचारला की तुरंत उत्तर मिळून जाते आणि ब्लॉक आपला रिलीज होते. मेडिटेशन तर तुम्ही स्वतःही करू शकता आपल्या घरी, माझी गरज पण नाही. ते बोलण्याची गरज आहे का, कारण की तुमचा एका प्रश्नामुळे होऊ शकते आणखी 4 लोकांना हा अनुभव आला असेल, ते बोलून नाही राहिले. क्लिअर होऊन जाते सगळ्यांचा विषय. किंवा ही रेकॉर्डिंग जेव्हा राहील, सेम प्रश्न कोणीतरी कोणाच्या तरी मनात राहील आणि एकदम त्याला आन्सर मिळून जाईल, अरे हाच प्रश्न होता माझा, की मला अलग अलग भास होऊन राहिले, अलग अलग काहीतरी कल्पना होऊन राहिल्या, काय करावं. ते काही निगेटिव्ह नसते, आपण कनेक्टेड आहे, होल युनिव्हर्स सोबत कनेक्टेड आहे. आपली क्लिअरिटी अजून कमी आहे म्हणून आपल्याला ते भ्रम वाटते. त्या दिवशी आपण क्लिअर होऊन जाऊ,
एकदम स्पष्ट होऊन जाईल की काहीच भ्रम नाही, सगळं बरोबर आहे. पण त्याच्या मागे नाही लागत आहे. येस. मेडिटेशनचा अनुभव आला, ह्या वेळेवर आला, ह्याच वेळेवर तो खतम झाला पाहिजे. ओके. नेक्स्ट मोमेंटमध्ये तुम्ही नेक्स्ट पर्सन आहे आता. हम्म. इथून उठले, तुम्ही बाहेर पार्कमध्ये गेले, आता तुम्ही मित्रांसारखे मित्रासोबत आहात. ते भरी लोअर डायमेन्शनवर असेल ना, तर तुम्ही पण लोअरवर जा. का? कारण की मित्राला मित्रासारखं फील झालं पाहिजे. पण आपली मेंटॅलिटी, आपले व्हायब्रेशन हाय असले पाहिजे. जॉबमध्ये गेले तर कलिग सारखं फील करा. त्यांना वाटलं पाहिजे की हा आपल्याच लेवलचा माणूस आहे, आपल्यापेक्षा अलग नाही. रिलेटिव्ह मध्ये गेले तर रिलेटिव्ह सारखं की एकदम मी कोण तू कोण काही माहित नाही, आपण त्याच्यासारखं. म्हणजे कोणत्याच जागेवर कोणतीच गोष्ट इकडली तिकडे तिकडली इकडे नाही झाली पाहिजे. आणि त्यालाच आपण म्हणतो, हे आर्ट ऑफ लिव्हिंग जे आहे ना, हा आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला ज्याला म्हणतो आपण, कसं जगाचं. तर मास्टर काय म्हणतात की तुम्ही जीवन असे जगा जसं तुम्ही नाटक करताय. तुम्हाला एक रोल दिलेला आहे ऍक्टिंग करण्यासाठी, आणि तो रोल तुम्ही प्ले करून आले बस. बरोबर. पण रोल झाल्यानंतर राम राम नाही राहत, रावण रावण नाही राहत. त्या मोमेंटमध्ये नसते फक्त ते, त्याच्यानंतर अलग, त्यांच्यानंतर त्यांची पर्सनल लाईफ असते. आपलं चूक कुठं होते, नॉर्मल लाईफ मध्ये आपण रामाला घेऊन येतो आणि रामाच्या लाईफ मध्ये आपल्याला घेऊन जातो. म्हणजे साधना करताना, मेडिटेशन करताना आपले सगळे विचार, आपले कल्पना, आपले दिवसभर जे आपण केलं तो सगळं तिथं भार घेऊन बसतो. आता मला हे करायचं, ते करायचं, जॉब करायचं, काम करायचं, बरं त्याच्याशी काही लेणं देणं नाही. आणि जेव्हा नेमकं आपण इकडे जाऊ, काम करण्यामध्ये उतरू, तेव्हा तुम्हाला मेडिटेशन आठवणार. म्हणजे कसं होत आहे की आपल्याला आपला रोल प्ले करता नाही येत आहे. म्हणजे रोल प्ले करायसाठी असं आहे की ज्या मोमेंटचं त्या मोमेंटमध्ये करून विसरून जाणे. कारण की हे जे गोष्टी आहे ह्या खूप अनुभव घेऊ घेऊ समजल्या. की आपल्यासोबत काय होत आहे, आपल्यासोबत काय होत आहे, काही चुकतं नाही होत आहे, चुकतं नाही होत आहे. पण ते नंतर तर माहिती होते की सगळं खरंच आहे, जे अनुभव आले ते सगळे खरेच अनुभव होते. पण त्याच्या चक्करमध्ये माझी लाईफ किती हेल झाली ते मला समजत आहे. कारण की मी कोणाशी बोललो, घराच्या सोबत बोललो, घरचे काहीतरी अलगच वाद करून राहिले, कोणाला समजत नाही, कोणासोबत बोलू, काय बोलू. आपले प्रश्न देण्यासाठी ऍक्च्युअल हे जे सेशन मी सुरू केलेलं आहे ना, त्याच्या मागे माझी तीच भावना आहे की मी माझ्या लाईफचे किती वर्ष काढले. बरं, माझ्या गुरुजी सोबत होतो तरी सुद्धा माझा हाच प्रॉब्लेम होता. का? कारण की तेही बोलत नव्हते. त्यांचा एकच मुद्दा होता की ते बोलत होते, पण कसं ते लेक्चर त्या साधनेपुरतच बोलत होते. नंतर मग जनरल मध्ये ते काही बोलले बोलले, पण त्यांचा जो टॉक होता ना, तो थोडासा अलग टॉक होता. असा काउन्सिलिंग वाला टॉक नव्हता त्यांचा. कोड लँग्वेज मध्ये असल्यासारखं. हा, कोड लँग्वेज मध्ये म्हणा, किंवा ते फक्त तेवढ्याच गोष्टी इथं बोलत होते, स्पिरिच्युअलिटीशीच बोलत होते. जसं आता तुम्ही प्रॉब्लेम सांगितला तर ते काय म्हणतात, नाही नाही काही काळजी नका करू, काही हायपर ऍक्टिव्ह वगैरे नाही आहे. तुम्ही एक काम करा, शांभवी सुरू करून द्या, तुमची ऊर्जा डोनेट करा, बस बोलून खतम करून टाका. कोणी जर म्हटलं की अरे आता मला हे करायचं, तर आता कोणी पण एखादा प्रश्न विचारला, अच्छा असं होऊन आलं का तुम्हाला, एक काम करा तुम्ही मंगळ ग्रहाची साधना करा, गुरु ग्रहाची साधना करा, ते बॅलन्स होऊन जाईल सगळं. त्यांना माहिती होतं बॅलन्स होणारच आहे आज नाही उद्या. लोकांना फक्त त्या विचारात गुंतून नाही ठेवायचं, त्यांना काहीतरी कामाला लावून टाका. है ना? पण तोही एक मार्गदर्शन खूप सुंदर होतं त्यांचं, की तेवढा टच मिळत होता. पण मला जे समजलं ते हे समजलं की लोकल लँग्वेज मध्ये काहीतरी चर्चा झाली पाहिजे, बोलचाल झाली पाहिजे, त्याशिवाय व्यक्ती शिफ्ट नाही होत. आणि हे इतकं सगळं हे झंझट करण्याचा मागचा हाच उद्देश आहे की आज भले आपण 10 लोक आहोत, पुढे चालून हा प्रसंग वाढणार आहे. कारण की प्रत्येकाला याची गरज आहे. 1 to 1 टॉकची किंवा सेशनची खूप आवश्यकता आहे. कित्येक जण मेडिटेशनच्या चक्करमध्ये वाया गेले असं म्हणू आपण. केलं, खूप केलं, हार्ड वर्क करणारे लोक होते, पण सजेशन नाही, गायडन्स नसल्या कारणानं भरकटले. याच्यात चूक काहीच नाही, तर एकदम नॉर्मल आहे. इंट्युशन वाढून राहिले है ना. आणि जर कधी असं वाटलं ना की प्रोग्रेस थोडीशी हाय होऊन राहिली, ते 1-2 दिवस ब्रेक घ्यायचा. त्या दिवशी त्राटक नाही करू, काही नाही करू, बस शांत रिलॅक्स बसून फक्त कानात हेडफोन टाकून ऐकून राहिलो, काहीच नाही, रिलॅक्स. प्रोसेस मधून आपण बाहेर का तर नाही मी गेलो, आता तेच प्रोसेस म्हणणार मध्ये आहे, होतो. पण शांत झालो. मग 2-4 दिवसानंतर पुन्हा सुरू. बोला.
मी आता तेच म्हणणार होतो, जसं आता निंबाळकर सरांनी म्हटलं कॉन्सन्ट्रेशन वगैरे होत नाही म्हणून कधी कधी. हा हा तर दॅट टाइम मी काय करतो, मी 2 दिवसासाठी टोटल ऑफ घेऊन देतो. अच्छा. 1-2 दिवसासाठी ओके. टोटल मी काहीच नाही करत. निंबाळकर हा सर काहीच नाही. हा हा म्हणजे ओके. आपण आपल्या झोन मध्ये राहतो, पण काहीच नाही. जो काही बरोबर. बाहेरचा ताण असेल, हे ते असेल, सगळं 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 क्लिअर करून टाकतो, सगळं रिलॅक्स करतो. पण त्या 2 दिवसात मला असं टोचते, अरे यार मी हे नाही केलं, मी ते नाही केलं. आपलं नाही का, मी हे नाही बरोबर आहे. केलं, हे मला क्लिक होत राहते. पण म्हणतो जाऊ हा दे जाऊ दे, हे काम निपटवून टाकू, फ्री होऊन जाऊ, मग आपण आपलं कंटिन्यू करू. 2 दिवसाचा ब्रेक घेतला, तिसऱ्या बरोबर. दिवशीपासून जे भिडलं, तर ते इतका माणूस मग त्याच्यासोबत फ्लो होऊन जाते. आणि तो बाहेरचा जो इश्यू होता किंवा काही होता, तो काहीच लक्षात नाही राहत ना, त्याचा काही टेन्शन नाही राहत. माणूस आपल्याच फ्लो मध्ये राहते, कंटिन्यू फ्लो मध्ये. बरं. कधी कधी असा इश्यू आला, कधी प्रेशर असं वाटलं का लागून नाही राहिलं मन, हे ते 1-2 दिवसाचा ब्रेक घेऊन टाकायला सगळ्यात बेस्ट. अच्छा अच्छा ओके. जे काही असेल बाहेरचे आपले काम, हे ते उरलेले जे प्रेशराईज आहे ते करून टाकायचे, आणि पुन्हा मग जोमाने लागायचं आपलं, तर मग काही टेन्शन नाही. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ऍक्च्युअल चांगला आहे सर, का कारण की हा स्पिरिच्युअलिटी जरी आहे ना, तिथे पण रेस्ट पाहिजे. येस. कंटिन्युटी कोणाच गोष्टीची चांगली नाही. आपण रोज व्यायाम करतो, एक दिवस ब्रेक पण घेतो ना. बरोबर. ते डेली मेडिटेशन सुद्धा कधी कधी ब्रेक मागते, बोर्डम येते, चिडचिडपणा येते, हायर एनर्जी होऊन जाते कधी कधी. तर रिलॅक्स करण्यासाठी बरोबर. एक दोन दिवस ब्रेक पाहिजे, पण असा नाही की हा. आपण एकदम सुटून गेलो, बस रिलॅक्स बसून राहणे कधी कधी ही चांगलं असते. हा ते किंवा होतेच कानात हेडफोन टाकले आणि झोपून गेले, हा हा हे चांगलं जसं असते, कारण चालतंय. ती झोप एकदम डीप मध्ये घेऊन जाते कधी कधी. बरोबर आहे. आणि ते तुम्ही म्हटलं ना तसं बोर्डम, तसं अरे हो, हे ते होते की आपल्याला तर माहित आहे बा हे, असं ते भावना. बरोबर. बरोबर आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ओके, थँक्यू 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 एव्हरीवन. लॉट्स ऑफ लव्ह, चला लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स क्लोज ऑफ करू. नारायण मोरे सर, गुड मॉर्निंग. नमस्कार सर. नमस्कार. आदल्या चक्रावर आलो नाही का, थोडं मला गरम गरम जाणवू लागलं. अरे वा. पूर्ण शरीरात की डोक्यामध्ये? ह्या साईडला नाही का असं. अच्छा हा. सिमटम काय असू शकतात मग आता? काही नाही टेन्शन घ्यायचं, बरोबर आहे, असं का? चांगली गोष्ट आहे, बरोबर. एकदम चांगलं. हे अनुभूती येणे म्हणजे तुम्ही काहीतरी असा प्रोसेस मध्ये आहे, ऍक्टिव्हेशन मध्ये आहे. ठीक ठीक ठीक. चला ठीक आहे, सांग बढी. हो. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. Thank you, sir. शेवटी बोलायचं. चला ठीक आहे. सर्वांना लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. रिट्रीट साठी सगळ्यांनी रेडी व्हा. सगळ्या व्यवस्था होऊन राहिलेल्या आहे. एंजल्सला रिक्वेस्ट करा, ब्लेसिंग द्या, साधना करा, आणि आपल्या रिट्रीटला छान पद्धतीने आपण त्याला अरेंज करून सक्सेस मध्ये घेऊन जाऊ शकलो पाहिजे. याकरिता तुम्ही सुद्धा प्रे करा, ब्लेस करा, साधना करा, एंजल्स इन्व्होक करा, आणि सगळीकडे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन स्प्रेड करा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आताही काही बोलायचं आहे का आईला? हा ते काय ते विशुद्धी चक्रावरती सांगितलं होतं ना, ते नाही टॉकिंग मध्ये मी आधी मध्ये टॉकिंगचं असं म्हणजे चांगलं वाटतं. ते विशुद्धी चक्रावर जे सांगितलं तर तुम्हाला ऍक्टिव्हेट करायला वगैरे, जे जे सांगितलं ते आपल्या जीवनात घडते ना. आता ते सांगत मी, जसं आपण एखाद्या आध्यात्मिक नाही का, आता मग गायत्री माताला जप करते, तर तेव्हा जर वय कमी होती, समज कमी होती, पण म्हणजे माझ्यावर जेवढेही संकट आले किंवा आजूबाजूचे वातावरण चांगणार, घरचे नाही का, सासरी वगैरे तेव्हा मला ते असं जुनं आठवते. तुम्ही टॉकिंग करता सांगत होते तर, की आपल्यात तेवढी म्हणजे सहनशक्ती कशामुळे येते बा, तर ते आपण एकच म्हणजे आपण सरेंडर करून टाकतो. मला काही करायचे नाही, मी कोणीच नाही, तुला जसं ठेवायचं तसं ठेव,
जसं करायचं असं कर. म्हणून मला आता एवढी वय झाली तर मी कधी कधी अशी हायपर टेन्शन वर येते की नाही, मला ते आठवतं की मला अरे मी म्हणजे 21-22 वर्षाची होती बा. मला काही असं कोणी थोडंसं काही म्हटलं तर रडत होती. पण मला एवढी सहनशक्ती कशी येत होती आणि मी एवढे कसं म्हणजे सहन केलं घरचे लोकांचे बोलणे आजूबाजूचे. त्यातल्या त्यात मी भाड्याने राहत होते, माझं घर सुद्धा जळलं होतं, म्हणजे माझ्यावर अति संकट आले. पण मी अशी नुसती लोकांकडे पाहत होती आणि मला काही बोलले काही तेवढं संकट आले. फक्त त्या देवीलाच म्हणजे अशी सतत स्मरण करत होती. तर एवढी म्हणजे सहनशक्ती होती पण आता का नाही म्हणजे असं मला येते. आता एवढी वय झाली, आपण एवढं अनुभव घेतलो, तर तेव्हा जी सहनशक्ती होती, आपण कोणाला बोलत नव्हतो, फक्त तिच्यावर ना आता का बरं होत नाही मला मला असं माझ्यावर डाऊट येते. मी दुसरं का बरं चिडते. आता मुलीवरच समजा की वगैरे आधी नव्हती चिडत. का घरचे सर नाही का आधी चिडत नव्हती. आधी दोघांनाही कमी वय असल्यामुळे आपल्याला काही अनुभव नाही राहत. पण चिडत नव्हते. जे होते ते देवा आता सगळं माझी परिस्थिती चांगली होईल, चांगली होईल. जे तुम्ही सांगता ते सगळं माझ्या काय म्हणतात नाही जीवनामध्ये सगळं घडलं आहे. पण मला आता वाटतं की एवढी वय झाली आपण अनुभव घेतलो. पण आता का बरं तेवढी म्हणजे हे नाहीये सहनशक्ती किंवा असं मला डाऊट येते. मला हे बोलायचं होतं. सर सर एक मिनिट हा. सासरा आणि सासू सांगितलं त्यांनी नाही का, सासरा म्हणजे का सारखा त्रास देणारा, सासू म्हणजे सारखी सूचना देणारी. डिफरन्स समजून घ्यायचा आणि चालू द्यायचं, त्याचं प्रधान घ्यायचं का, एक नंबर. आहे की नाही? हा दुसरं काय तरीच त्याच्यामध्ये म्हटलं दोनच. हा तरीच म्हटलं अजून नारायणांचा आवाज कसा काय नाही आला बा. नाही, म्हणजे त्यांनी विषय काढला तसं नाही का, यांना सासू आणि या- सासरे. यांना यांना ज्येष्ठ व्यक्तीचाही द्यायला लागते सर एक. ज्येष्ठ नागरिकचा पुरस्कार. तर मला असं म्हणजे आता मेडिटेशन करत मला कधी कधी म्हणजे डाऊट येते की मला आता तेवढीच एवढी सर्व म्हणजे अक्कल आली, सर्व काही आली, आपल्याला अनुभव आले, पण म्हणजे तेवढी सहनशक्ती का नाही बा, असं नाही का, असं असं वाटते. मला आता विशुद्धी चक्र आपण काम करायचं असं वाटते. बघा याच्यात कसं आहे ना, सिंपल आहे. सहनशक्ती का नाही, एक्सपेक्टेशन वाढल्या. जेव्हा तुम्ही करत होते ना, तेव्हा तुम्हाला कोणाकोणी एक्सपेक्टेशन नव्हती. तुम्हाला माहित होतं जे करायचं ते मला करायचं आहे, हा. मला करून दाखवायचं आहे. तुम्हाला त्रास झाला, तुम्ही त्याला स्वतःवर नेलं का, कारण की काहीतरी करून दाखवायचं आहे. हो. तो एक टार्गेट पॉइंट असते माणसाच्या लाईफमध्ये की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, जीवन जगून दाखवायचं आहे. मला साथ नाही ना, मी करून दाखवणार. त्या मोमेंट मध्ये आपण स्वतःला मेंटली प्रिपेअर करत जातो ना की आय कॅन डू इट. आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते आपण त्याला फॉलो करतो. आता काय होऊन राहिलं, वय वाढत चाललं. एक इगो नाही म्हणत मी याला, पण एक ती भावना असते कर्तृत्वाची. मी किती केलं, हो थोडस मी इतकं केलं. तुमच्या वयाची असताना मी असं केलं. तू काय रडते, मी त्यावेळेस कोण्या संकटात जगली. तुम्ही काय आजचे लेकरं असे करता, आम्ही कसं जीवन जगलं. तुम्हाला सगळं खायला मिळते, आम्ही चटणी भाकर मिळत नव्हती तरी आम्ही खुश राहिलो. तुम्ही इतके चांगल्या सोसायटीमध्ये राहता, गाडी आहे, घोडा आहे, बस आहे, इतके चांगलं ऑफिस आहे, सगळं आहे. आम्ही कशा जंगलात जाऊन राहिलो. तर एक ते कर्तृत्वाची जी भावना असते ना, ती समोर येते. आणि ती कर्तृत्वाची भावना काय करते की तुमच्यामध्ये आणि सध्याच्या कंडिशनमध्ये गॅप घेऊन येते. आणि त्या गॅप मध्ये आपण असं म्हणतो की अरे तुमच्यासारखं असताना मी किती केलं, तुम्ही का नाही करू शकत. आणि एनर्जीचे गॅप आहे, व्हायब्रेशनची कमतरता आहे. तो दुसरा व्यक्ती त्याच्या हिशोबाने चालत आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने चालत आहे, तर अंडरस्टँडिंग नाही होऊन राहिली. आणि आता ह्या वयात येऊन एक हिडन फिअर म्हणजे लपलेली भीती आहे की मी कुठपर्यंत साथ देणार आहे. आणि ती भीती आणि ती कर्तृत्वाची भावना, ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र येऊन आपली चिडचिड, ते सहनशीलतेचा हा प्रश्न नाही आहे.
हा विषय चालू आहे की तुम्ही त्या झोन मध्ये जाऊन विचार करून राहिले. जसं त्या मोमेंट, समजा उदाहरणार्थ मी जर असे म्हणे की माझे बाबा जर मला सांगत आहे की असं का तसं का, आम्ही म्हणणार, तुम्ही का बरं एवढं चिडचिड करता, तुम्ही का बरं टेन्शन घेता, तुम्ही रिलॅक्स राहा. त्यांची चर्चा काय राहील तुमच्यासारखी की मी का बरं, का कारण की त्यांनी एवढं करून दाखवलं आहे जीवनात की आता त्यांना असं वाटतं की तुम्हाला जे करून राहिले, तुम्हाला जे मिळतं त्याच्यासमोर, म्हणजे आमच्या समोर ते काहीच नाही आहे. आम्ही खूप काही करून आलो. ती भावना त्यांच्यामध्ये इनबिल्ड आहे. पण होऊन काय राहिलं की ज्या वयात, समजा माझं जे वय आहे त्या वयात ते ज्या कंडिशन मध्ये होते, त्या कंडिशन मध्ये त्यांनी स्वतःला मुक्त केलं होतं. मुक्त केलं म्हणजे आई बाबाचा साथ नाही, कोणी मदत करणार नाही, कोणी नाही, सिंगल हँड पर्सन होते, काम करत गेले, जीवन जगत गेले. आता इच्छा काय आहे? इच्छा हे आहे की जसं आम्ही जीवन जगलो तसे माझी मुलं पण जीवन जगले पाहिजे. का? कारण की त्यांना या समाजाचं, या व्यवहाराचं ज्ञान आलं पाहिजे. पण सेकंड हँड मध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या, पगार आहे, पेन्शन आहे, सगळं आहे, घर आहे, सगळं आहे, तर मनात एक आहे ना, एक मोह पण निर्माण झाला जो त्यावेळेस त्यांच्या मनात नव्हता. त्यांनी आई बाबा सोडून दिले, घर सोडून दिलं, भाऊ बहीण सोडून दिले आणि एकटे निघून आले एवढे दूर जॉब करण्यासाठी, आपलं जीवन करण्यासाठी. करून दाखवलं, सगळं झालं, सगळ्या प्रकारचे कष्ट केले, जॉब लागला, शिक्षक झाले, रिटायर झाले, सगळं झालं, लाईफ आज सेटल आहे पूर्ण. पण ज्या मोमेंट मध्ये ते मुक्त होते, त्या मोमेंट मध्ये आज मी मुक्त नाही. का? कारण की तो एक फुलफिलमेंटचा जो मोह होता, जो मे बी त्यांच्या आई वडिलांजवळ नव्हता, काही की होतच नाही काही देण्यासाठी. बाबा सर्व्हाइव्ह करायचा आहे तर 2 एकर वावर आहे, काय करशील कर, झोपडी आहे राहा. पण आज चांगलं घर आहे, आज 1-2 प्लॉट आहे, पेमेंट आहे, पगार आहे. तर काय मोह काय म्हणते की आम्ही जे कष्ट केले आता ते तुम्ही का बरं, म्हणजे 2 विरुद्ध भावना चालून राहिल्या. मनात ही मनाचं आहे की आम्ही जे कष्ट केले ते तुम्ही करून बघा, आणि त्यांना हे म्हणायचं आहे की आम्ही जे केलं ते तुम्हाला करायची गरज नाही, सगळं ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यांना शांत स्थितीमध्ये राहून मेहनत कशी करावी लागते हे त्यांचा विचार चालू आहे. अरे जर बुडाखाली आगच नाही लागली तर तो नाचन कशासाठी? म्हणजे त्यांना दोन्ही करायचं आहे बरं, म्हणजे आग लागू पण नाही द्यायची आहे आणि तुम्ही नाचले पाहिजे याची अपेक्षा करायची आहे. आगच नाही तर तो नाचन कशाला, म्हणजे उड्या मारण कशासाठी? आपण आपल्या मोहा खातर, प्रेमा खातर ती आग आपल्या परिवारातल्या किंवा आपल्या सराउंडिंग मधल्या व्यक्तीच्या जीवनातून काढून घेतली. त्यांना शांतता दिली, त्यांना थंडावा दिला, प्रेम दिलं, सगळं दिलं. आणि इच्छा काय आहे? जे कष्ट आम्ही केले, जे संकट आम्ही भोगलं, ते मॅच्युरिटी तुम्ही तुमच्यात घेऊन या. ते पॉसिबलच नाहीये. जोपर्यंत मैदानात उतरणार नाही तोपर्यंत त्याला त्या लढाईचं गुण समजणारच नाही की कसं करावं लागते. आणि या दोन्हीही गोष्टी कॉन्ट्रडिक्शन मध्ये जात असताना मग आपण काय म्हणतो की तिथं माणसाचा पारा मग सुटते की अरे इतकं तुम्हाला देऊन राहिलो, इतकी सर्व्हिस देत आहो, इतकी मदत करत आहो, तुमच्याकडून का नाही फीडबॅक, का नाही? आम्ही किती करू, आम्ही किती मदत करू. मग मनात काय होते, एखाद दिवशी मग लेकरू किंवा एखादं कोणी बोलून बसलं, तुला आम्ही म्हटलं कर म्हणून, माझं माझं मी करते, तू आपलं बघत बस, मी माझं करते. एकदम हर्ट होती का रे, इतकं मी केलं हे सगळं वाया गेलं का? कोणी म्हटलं नाही तुम्हाला वाया गेलं का? तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. हे का बरं इंटरफिअर करते, मी माझं बघून घेईन, जर एवढंच करायचं आहे ना तर ठीक आहे, मी करून टाकन. तोही शब्द आपल्याला टोचते. का? कारण की आपण त्यांना सर्व्हिस देत आहोत, आपण प्रेम देत आहोत, मोह आपला वाढून गेलेला आहे. अपेक्षा आहे की कष्ट पण मुलांनी केले पाहिजे, स्वतःच्या पायावर पण उभे राहिले पाहिजे. बोट सोडू तर तो स्वतःच जर्नी सुरू करन ना. आणि जर लेकरांना झटक्यानं बोट सोडलं मग तिचं दुःख होते, अरे माझा हात सोडला. आणि मग तिथून ते जो इतक्या दिवसाचा दबून ठेवलेला जो भाव असते ना तो फुटून बाहेर पडते. आणि आपल्याला तेच मग तुमचा प्रश्न की अरे माझी सहनशीलता कुठं गेली? ते कुठंच नाही गेली, आपलं कॉन्ट्रडिक्शन जास्त होऊन राहिलं. आता रिलॅक्स होण्याचा टाइम आला.
जे होणार आहे सगळं बरोबर होणार आहे. एव्हरीथिंग इज करेक्ट. आपण राईट पाथवर आहे, आपल्यासोबत सगळं चांगलंच होणार आहे. कसं होईल, काय होईल, टेन्शन घेणे, विचार करणे, यामुळे आपली फ्रिक्वेन्सी आणखी लो होत आहे. म्हणूनच हा आजचा टॉपिक होता इतका मोठा. हेच ते वर्ड सांगते की सोडा, टेन्शन घेऊ नका, जे होईल ते बरोबर होईल, सगळं बरोबर होत आहे, तुझी मर्जी. हे का बरं वाक्य टाकले की आपण कधी कधी विसरून जातो. ज्या फॉर्म्युलेला, ज्या प्रिन्सिपलला जगून आपण जीवन जगलो, तेच आपण विसरून गेलो आज. तुमच्या यंग एज मध्ये तुम्ही असेच असाल, जय सुल्यात, मला काही नाही करायचं आहे, मी बघून घेईन, देव आहे माझा पाठीराखा, सगळं पाहून टाकन. आणि आज तेच विषय तुम्ही विसरून गेले. आता त्याला पुन्हा आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. प्रत्येकाची लाईफ आहे, कोणीच वाया जात नाही, कोणीच कुठं जात नाही, सगळेजण हजर आहे. प्रॉब्लेम तिथं सुरू होते जेव्हा आपण देवापेक्षा स्वतःला समजतो मोठं. म्हणजे की मी करणार आहे, मी आहे, मी जोपासन, मी मदत करन, मी सपोर्ट करणार, मी पैसा पुरवणार, मी सगळं काही करणार. देव म्हणजे ज्या चूज करू शकतो तर करून दाखव मग एक वेळा. मग आपल्याच्याने होत नाही तर मग आपल्याला दुःख होते. बरोबर. तर काही नाही, हे सिम्पल आहे. आणि आता हळूहळू लेट गो होईल ना, हळूहळू सगळ्या गोष्टी रिलीज होत जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि असे मनात प्रश्न आणू नका. असे प्रश्न आणल्याने काय होते, आपली ऑरा आणखी त्याच दिशेने जाते, एनर्जी त्याच दिशेने जाते. त्याच्यातून बाहेर पडण्याचे संकल्प घ्या आता. ओके, चला, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. दादा लॉट्स ऑफ एक काय करायचं. हा, सीमा बोलताय का बोल? नाही ब्लेसिंग्स देत होते. ओके Yes. छान वाटलं सगळं. शेवट आज खूपच छान झालं. खूप छान गायडन्स मिळाला सर. थँक्यू. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा सर बोला. दादा मी म्हणतो एक आपला रिट्रीटचा एक वेगळा ग्रुप करून त्याच्यात मग आपल्याला काय काय तयारी करायची आहे, काय काय सामान आपल्याला सोबत आणायचं आणि आपलं टाइम शेड्यूल एकदा त्याच्यात टाकून देऊ. म्हणजे मग एक सगळ्यांना ते सोयीचं होईल. ठीक आहे, आज करून घेतो. हो, चला ठीक. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Lots of gratitude.